नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। कुंभेजमध्ये मनीषा दत्तात्रय नागटिळक या 35 वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। माढा तालुक्यातील कुंभेज येथील सदर महिलेची हे आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनीच मनीषाची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव माहेरच्या मंडळींनी आरोप केला असून यामध्ये सासू व पतीला माढा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे। सदर महिलेचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनता न्यूज, माढा। माढा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुंभेज या गावामध्ये एक विवाहित महिलेचा संशयास्पद असा मृत्यू झालेला आहे। भूषण मोहिते हालदुग्याचा रहिवासी आहे। आई वडील 12 वर्षाचा वारल्यावर पुन्हा मी बहिणीची लग्न केली। तिने यांनी जाणून बुजून तुम्हाला सांगतो वारंवार मला मी त्यांना कल्पना देऊन सुद्धा माझ्या बहिणीला यांनी जीव मारला। कशामुळे झाली अशी घटना? साहेब यांनी बहिणीला म्हणे तू पैसे अडका, तू नांदू नको। तुम्हाला सांगतो साहेब याच्यामुळे त्यांनी ताण काढला। तिथं बहीण माझी आडवी वगैरे सगळं टिचरा, छातीला, पाठीला, तुम्ही हाताला बघा सगळं गुळमयीस्तवर लागलंय साहेब। आणि बहीण माझी आडवी पडली, लटकच फाशी अडकावली केली आहे। मग या लागले त्या साहेब बहिणीला सगळ्या पाठीला माग बघा तुम्ही जाऊन साहेब कसं झालंय केले। जाणून बुजून ह्या ठिकाणी मारले। भावाने त्याच्या रणजित म्हणून भाव आहे त्यानं। कशासाठी असं झालंय असं वाटतंय तुम्हाला? साहेब ही यांचा कट होता, तुला नांदवायचे नाही मला, तू मला तुझ्या भावाकडे जा तू। साहेब मी सांभाळली, मी 1 महिना सांगितलं मी आणतो बाबा म्हणलं, मी सांभाळली। पुन्हा नवऱ्यानं त्या दिरानं आणि त्या सुभाष सर म्हणून आहे तर नागटिळक त्यांनी बहिणीला पुढे घालून आमच्या घरनं आणलं आणि आणून बी घालेलं होतं त्यांनी। पुन्हा त्यांनी आणलं नाही, पुन्हा अशा चुका होऊ देत नाही। मी आम्हाला पोलीस स्टेशनला अर्ज करू का, तर मला करू देणार नाही साहेब अर्ज। म्हणजे आपण मराठा चौकशाला साहेब आता सध्या तिथं तुम्ही ते प्रेतला बघा किती खोलगं पडले, तर त्याच्या हाताला, पायाला, पिंढऱ्याला किती मारले बघा साहेब। फाशी घेतल्याला माणूस अंगाला कातड्याला लागतं का साहेब? काळे निळे होतं का तुम्ही सांगा साहेब? मुंग्या लागले त्या प्रेताला आणि पुन्हा फोन केला असं केलंय म्हणून साहेब। 1 नंबर आरोपी नवरा आहे साहेब, 2 नंबर त्याचा भाऊ रणजित म्हणून, नवरा काका म्हणून आहे ना, त्याचं नाव दत्तात्रय।